नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ICICI बँक लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया डिवीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,543 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,648.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,295.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 21.21%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 30 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 2 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,231.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 9,00,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,235 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 899 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 28.60%चे रिटर्न दिले आहे आणि ICICI बँक लिमिटेडने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 12 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल म्हणजे HALबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,522.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4,00,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,582.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,767.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 195.70%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 13 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,324.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 24,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,538.65 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,107.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 94.29%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि त्याचसोबत या कंपनीने 19 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 3 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड म्हणजे टोटल 22 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या कंपनीने 22 रुपयाचा डिव्हिडंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 जुलै 2024 आणि या कंपनीने बोनस शेअर देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट अनाऊन्स केलेली नाही. चला आता बोलूया इलेक्ट्रॉन इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,350 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा
आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1400 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 611.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 111.95%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.